बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी, अभिनेता सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळणार आहे। लीलावती रुग्णालयातून आज सैफ अली खानला डिस्चार्ज मिळणार आहे। 16 जानेवारीला सैफवरती चाकू हल्ला झाला होता। आता त्याच्यावरती उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याला आज डिस्चार्ज दिला जाणार आहे। त्यामुळे सैफ अली खानच्या घरात शिरून त्याच्यावरती हल्ला झाला होता, तर आज त्याला डिस्चार्ज मिळेल। याच संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळणार आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच आपण बघतो सैफ अली खानवरती 16 जानेवारी रोजी सैफ अली खानच्या घरामध्ये एक चोर शिरला होता आणि सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आलेले होते आणि त्यानंतर आपण बघतो सैफ अली खानला त्याच्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यावरती आपण बघतो शस्त्रक्रिया देखील झालेली होती आणि त्यानंतर आज सैफ अली खानला आपण बघतो डिस्चार्ज मिळणार आहे। लीलावती रुग्णालयामधून सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळणार आहे। 5 दिवसानंतर आपण बघतो सैफ अली खानला डिस्चार्ज मिळणार, कारण की आपण बघितलं सैफ अली खानवरती जेव्हा उपचार सुरू होते तेव्हा त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण बघितलं सैफ अली खान यांना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आयसीयू मध्ये काढून आणि आपण बघितलं डॉक्टरांकडून त्यांची वारंवार तपासणी देखील करण्यात आली होती आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे देखील डॉक्टरकडनं वारंवार सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता 5 दिवसानंतर सैफ अली खानला आता डिस्चार्ज मिळणार आहे। लीलावती रुग्णालयामधून आता आपण बघितलं सैफ अली खान यांना डिस्चार्ज मिळणार आणि त्यानंतर आपण सैफ अली खान आपल्या घरी परत जाणार आहे। नक्कीच, त्यामुळे आज लीलावती रुग्णालयातून सैफ अली खानला अखेर डिस्चार्ज मिळणार आहे। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।